सोलापूर महानगरपालिकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल बापू शिंदे यांनी इंदिरा गांधी स्टेडियमबाबत महत्त्वपूर्ण असं विवेचन केलं. सोलापुरातील क्रिकेटपटूंसाठी हे मैदान अत्यंत उपयुक्त असून सोलापूर महानगरपालिकेने ते स्वतःच्या ताब्यातच ठेवावे, MCAला ताब्यात देऊ नये अशी ही आग्रही मागणी त्यांनी केली आहे. काय म्हणाले अमोल बापू शिंदे पहा. साहेब 1 लाख रुपये आपण MCA कडनं वर्षाला भाडं घेतो, त्याचं डिपॉझिट किती घेतो आपण? जर हे ग्राउंड त्यांच्याकडून मेंटेन झालं नाही, अधिकारी ऐका, मेंटेन झालं नाही, त्या ग्राउंडला आपण स्पीच बनवण्याकरता 20 ते 25 लाख रुपये फक्त स्पीचची फी भरलेली आहे. तुम्ही स्मार्ट सिटीमध्ये माहिती घ्या, आपण सिनियर क्रिकेट जे असोसिएशनचे लोक आहेत त्यांच्याकडून ते स्पीच बनवून घेतले. एक स्पीच बनवायला आपले नाही म्हणलं तर 20-25 लाख रुपये एक स्पीचसाठी खर्च झाले. असे 4 ते 5 स्पीच तिथं आहेत. म्हणजे आपलं करोडोनी रुपये तिथं आपण खर्च करून आपण मग हे खर्च करतानाच विचार करायला पाहिजे होता ना, हे मेंटेनन्स आपल्याला होऊ शकत नाही. कोट्यवधी रुपये आपण तिथं खर्च केले, आपली करोडोची प्रॉपर्टी आपण 1 लाख रुपये. दादा तुम्हाला जर वाटतंय का की प्रशासनाने हा घेतलेला निर्णय योग्य आहे? 1 लाख रुपये ते राहून देणार तुम्ही? साहेब, सोलापूर महानगरपालिकेत कुठलाही माणूस आला तर 2 इमारती बघितल्यानंतर लोक खुश होते. तुमची इंद्रभवनची एक इमारत, आपला हा परिसर आणि पार्क चौक, त्यातली आपली नाक असलेली जमीन आहे ती महापालिकेची मेन प्राईम प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी आपण 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 1 लाख रुपयावर साठी दिलेली आहे. त्यावेळी गोष्ट किती गांभीर्याची आहे. आपल्या सोलापूरकरच्या युवकांना आपण 1 लाख रुपये, इथं 1400 कोटीचं बजेट मांडतोय. 1400 करोड रुपयाचं बजेट मांडत असताना सकाळपासून सगळ्यांनी अभिनंदन केले आणि सोलापूरच्या युवकांना खेळण्यासाठी जे ग्राउंड आहे त्यासाठी 1 लाख रुपये खर्च करावा लागत असेल, ते आपण नाही करू शकत. मग आपण काय धंदा करायला? आपली काय कंपनी पण आहे का? आपली दादा कोणतीही कंपनी नाही आहे. आपण सगळे जर तुमचे आमचं दायित्व असं आहे की आपण सोलापूर शहरातल्या सगळ्या लोकांना सुविधा देणं आपलं काम. मग परिवहनची सुविधा असू द्या, खेळाची मैदानांची सुविधा असू द्या, हे आपली कर्तव्य आहे. आणि आपण आपल्या कर्तव्यात म्हणून आपण इथं खर्च होतोय, मग देऊन टाका सगळं. जे बाहेर देऊन आपल्याला काय पैसे करता येते? आपली महापालिका काय कंपनी आहे का? आपण लोकांकडनं जे काही कर घेतो त्या कराच्या बदल्यात आपण त्यांच्या मुलांना खेळायला ग्राउंड दिलं पाहिजे. इथल्या सभागृहातल्या कित्येक लोकांनी त्या ग्राउंडवर खेळलेले, तिथं पत्रकार आहेत, तुम्ही स्वतः. आपलं महापौर चषक कुठं होत होतो? सोलापूर महानगरपालिकेचं महापौर चषक हे महाराष्ट्राची शान होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात दादा आपण लहानपणी तुम्ही तिथे त्या ग्राउंडवर आला असाल, महापौर चषक त्या ग्राउंडवर व्हायचं. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले खेळाडू तिथे यायचे. तिथं खो खो असेल, कबड्डी असेल, ह्या सगळ्या स्पर्धा आपण सोलापूरकरांनी बघितलेल्या. मागं महापालिकेत तिथं आपण दादा लग्नासाठी ते दिलं गेलं, मग आपण ठराव केला की कुणाच्या लग्नाला देऊ नका. चांगली गोष्ट आहे. मग आपण ठराव करून ते ग्राउंड राहावं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या. स्मार्ट सिटीमध्ये त्याच्यावर कोट्यवधीचे पैसे खर्च केले आणि एवढे पैसे खर्च करून 1 लाख रुपये, अहो किती गंभीराची गोष्ट आहे. 1 लाख रुपयात आपण वर्षाचं भाडं. इथल्या सभागृहातल्या महापौर साहेब त्यांनी कैलासजी तात्यांच्या नावानं लोकांना गार्डन सारखं फिरायला 1 लाख रुपये महापौर स्वतः देऊ शकतो. हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे तुम्हाला. तात्यांच्या स्मरणात तुम्ही पैसे भरा आणि ते लोकांना चालू ठेवण्यासाठी पैसे द्या. ही वस्तुस्थिती आहे आणि आपण कुणासाठी करायला लागलो हे सगळं? साहेब, ही खूप मोठी गोष्ट आहे. ते करताना आयुक्तांनी कुठेही ते टेंडर काढलेलं नाही आहे. मला जे टेंडरची कॉपी मिळाली त्यामध्ये साहेब त्यांनी जी निविदा प्रसिद्ध केली आहे ना, त्याच्यामध्ये अटी शर्ती अशा घातल्या होत्या की ज्या संस्थेचं BCCI कडे रजिस्ट्रेशन आहे त्यांनीच त्याच्यात भाग घेऊ शकते. महाराष्ट्रात किती संस्था आहेत की ज्यांचं BCCI कडे रजिस्ट्रेशन आहे? म्हणजे अटी शर्ती असं ठेवायच्या की संस्थेलाच काम मिळालं पाहिजे, त्यांनाच काम मिळालं पाहिजे. जर मला सांगा, महाराष्ट्रात एकच संस्था आहे की ज्यांचं BCCI कडे रजिस्ट्रेशन आहे आणि त्याच संस्थेला ते काम मिळेल, असं जर तुम्ही त्याची निविदा काढली असेल तर नक्की एकच संस्था येणार आहे. माझे अजून पण आयुक्त साहेब तुम्हाला विनंती आहे की हे विषय तुम्ही सगळे इथून जाल. आमचं ते नाक आहे, आम्ही म्हणत नाही. सोलापूर क्रिकेट असोसिएशनने आपल्याकडे घेऊ द्या, आपण त्यांना मदत करू. इथला क्रिकेट वाढला पाहिजे, इथला क्रिकेट आपण जोपासणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पण MCAला देऊन अशा पद्धतीनं आपल्यावर नवीन मालक करू नका. तुम्ही सभागृहाच्या लोकांनी गांभीर्याने घ्या. आपली 300-350 कोटीची प्रॉपर्टी आपण नवीन मालकाच्या हातात देतोय. महापौर साहेब तुम्हाला माहिती आहे का त्या कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत? स्टेडियम कमिटीचे कोण आहेत? तुम्ही आहेत. महापौर साहेब तुमचा अधिकार आहे, तुम्ही अधिकार आहेत. तुमच्याच अधिकारामध्ये अजून एक माणूस वाढवणार आणि तुम्हाला जायच्या आधी त्याला विचारावं लागणार की महापौरांच्या निर्णयामध्ये तरी येणार. हे योग्य आहे का? म्हणजे तुम्ही असू दे, त्या स्टेडियम कमिटीचे महापौर हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
त्या पदाला मान आहे, त्या पदाच्या माणसाकडनं त्याच्या परमिशन घ्यावं लागते. आणि असं असताना महापौर तुमच्या काळामध्ये तुम्ही महापौर असताना हे दुसऱ्याला देणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मी विशेष साहेब पण त्याच्यावर आम्ही काय म्हणतो, सोलापूर क्रिकेट असोसिएशन वाढवण्याकरता आपण प्रयत्न जरूर केला पाहिजे. सोलापूरचं क्रिकेट वाढलं पाहिजे. माझं काय गैरसमज करू नका, सोलापूरच्या क्रिकेटला आमचा विरोध नाही आहे. आम्हाला नवीन नवरा आणून आमच्या बोकांनी बसवू नका. ज्याचा काय संबंध नसताना आमचा मालक नवीन करू नका. महापौर साहेब हा अधिकार तुमचा आहे, तुमच्या हातात ती प्रॉपर्टी आहे आणि ती तुमच्या हातात राहिली पाहिजे. त्याच्यासाठी माझी विनंती आहे, 500 रुपयाच्या स्टॅम्पवर केलं ऍग्रीमेंट बघा. महापौर साहेब जर त्यामध्ये 3 भाडे, मला वाटतं भाडेपट्ट्यात घेतलं ना तुम्ही डिपॉझिट म्हणून, डिपॉझिट त्याला किती घेतलं माहिती का? 3 लाख रुपये, 3,75,000. जरा सांगा, सांगू. याच्यामध्ये जे 7/11/23 नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये असं आहे की 3 महिन्याचं भाडं हे डिपॉझिट अपेक्षित आहे. 3 महिन्याचं भाडं म्हणजे लाख रुपये 3 महिन्याचं भाडं घेणार आहे. समजून घ्या, 3 महिन्याचं भाडं, 1 वर्षाचं 3 भाडे नाही. सभागृह नेता 1 वर्षाच्या भाड्यातला 3रा भाग फक्त घेतोय, म्हणजे आपण मला 25-30,000 रुपये हा 4था भाग घेतो. म्हणजे महापौर साहेब ही किती गांभीर्याची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय तरतूद आहे की MCA ने जर ते ग्राउंड खराब केलं तर आपण ते पैसे कसे वसूल करणार? साहेब लय महत्वाचा विषय की तुमची प्रॉपर्टी आहे. महापौरांना आम्हाला त्याच्यात तुम्ही योग्य निर्णय देणार असाल तर सांगा. हो साहेब, याच्यामध्ये लोक पाहुणा आहे, तुम्ही समजून घ्या. सोलापूर 100% याबाबत लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.